नमस्कार. तुम्ही जर स्टॉक्समध्ये, ॲसेटमध्ये, प्रॉपर्टी, लँड्स यामध्ये गुंतवणूक करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण या गोष्टीच्या प्रॉफिटवर जो टॅक्स लागतो त्याला आपण कॅपिटल गेन टॅक्स म्हणतो आणि याच कॅपिटल गेनबद्दल आपण आज सविस्तर चर्चा करणार आहोत. बट यामध्ये जर तुम्हाला एखादा सब्जेक्ट आवडला किंवा काही तुम्हाला क्वेश्चन असतील तर तुम्ही कमेंट मेन्शन करा. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कारण असे अनेक महत्त्वाचे व्हिडिओ जे आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये उपयोगी पडतात ते आम्ही नेहमीच घेऊन येत असतो. तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. कॅपिटल गेन टॅक्स म्हणजे काय आपण ते जाणून घेऊया. आपण पहिलं उदाहरणात जाणून घेऊया की समजा एक रमेश नावाचा व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न आहे 25 लाख रुपये. सो रमेश हे गेल्या 10 वर्षापासून जॉब करत आहेत. त्यांनी जॉब करतेवेळी जे काही पैसे शिल्लक सेव्हिंग राहतात त्यामधून त्यांनी काही स्टॉक्स घेतलेले आहेत, त्यांनी काही प्लॉट घेतलेले आहेत, काही ठिकाणी कमर्शियल ॲसेट घेतलेली आहे. सो म्हणजे काय की जे येणारे इन्कम आहे त्या इन्कममधून राहिलेल्या सेव्हिंगमधून या पद्धतीने रमेश यांनी गुंतवणूक केलेली आहे. आता काही कारणास्तव एक रमेशला 2017 जो घेतलेला प्लॉट होता तो आता 25 सेल करायचा आहे. आता रमेशनी घेतलेला होता प्लॉट तो समजा 20 लाख रुपयाला, आज त्याची बाजारभाव आहे 40 लाख रुपये. आता वरचे जे काही 20 लाख रुपये रमेश यांना प्रॉफिट झालेला आहे त्याला आपण म्हणतो कॅपिटल गेन. म्हणजे कुठल्याही वस्तूमध्ये किंवा ॲसेटमध्ये गुंतवणूक केल्यानंतर ज्यावेळेस त्याची प्राईस वाढते तर त्या वाढलेल्या प्राईजला आपण कॅपिटल गेन म्हणतो. आता सोप्या भाषेमध्ये जर फॉर्म्युला जर म्हटला तर सेलिंग प्राईजमधून तुमची बाईंग प्राईस मायनस करायची, जी काही अमाऊंट राहिलेली आहे त्याला आपण कॅपिटल गेन म्हणतो. कॅपिटल गेन टॅक्सचे दोन प्रकार आहेत. पहिला आहे STCG शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स आणि दुसरा आहे LTCG लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स. आता हे दोन्ही टॅक्सचे आपण डिटेल बघायच्या अगोदर थोडंसं आपण जे काही सध्या आपण ॲसेटमध्ये गुंतवणूक करतो त्याचं काही गव्हर्नमेंटनी डिवाइड केलेलं आहे ते दोन प्रकारामध्ये. त्याच्यामध्ये एक आहे फायनान्शियल ॲसेट आणि दुसरा आहे फिजिकल ॲसेट. त्यालाच आपण फायनान्शियल ॲसेटला लिक्विड ॲसेट म्हणतो आपण सोप्या भाषेमध्ये, आणि फिजिकल ॲसेटला आपण नॉन लिक्विड ॲसेट म्हणतो. सो यावरून पुढचे टॅक्सेशन ठरणार आहेत. सो पहिला जो प्रकार आहे त्यामधला फायनान्शियल ॲसेट, तर त्यामध्ये आपण जे काही अर्निंग करतो ते आपण कुठल्या फायनान्शियल ॲसेटमध्ये गुंतवणूक करतो. काही प्रमाणात आपण स्टॉक्समध्ये गुंतवणूक करतो, काही अमाऊंट म्युच्युअल फंडमध्ये, काही सॉव्हरेन गोल्ड बॉन्ड्समध्ये, काही क्रिप्टो जो आता ट्रेडिंग आहे तो बिटकॉइन वगैरे असे काही बरेचसे प्रकार आहेत. सो ह्या गोष्टीला आपण म्हणतो फायनान्शियल ॲसेट. आता दुसरा जो प्रकार आहे तो आहे नॉन फायनान्शियल ॲसेट, त्यालाच आपण नॉन लिक्विड ॲसेट म्हणतो किंवा फिजिकल ॲसेट म्हणतो. तर त्यामध्ये पहिला कुठला येतो, पहिला ॲसेट. ॲसेटमध्ये काय येतं की ओपन प्लॉट येतो, तुमची कमर्शियल प्रॉपर्टी येते, फ्लॅट्स येतो. त्याच्यानंतर आता जो ट्रेंडिंग चालू आहे गोल्ड, सो गोल्डसुद्धा हा फिजिकल ॲसेटमध्ये येतो, ज्वेलरी. सो हे सर्व जे प्रकार येतात हे फिजिकल ॲसेटमध्ये येतात. सो या दोन गोष्टीवर गव्हर्नमेंटने आपला टॅक्स डिसाईड केलेला आहे की कुठल्या गोष्टीसाठी किती टॅक्स लावायचा आणि त्याचा टेन्यूर कसा ठरवायचा. आता हे इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं. सो यामध्ये तुमच्या कुठली गोष्ट लक्षात आली किंवा नाही आली तरी तुम्ही ते कमेंट करा, तिथे मी तुम्हाला रिप्लाय देतो. आता आपण परत वळूया आपल्या शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्सकडे. सो शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स काय, तर गेल्या वर्षी काही महत्त्वाचे चेंजेस आपल्या गव्हर्नमेंटने केले. तर त्यामध्ये 23 जुलै 2024ला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स जो होता तो 15% होता, तो गव्हर्नमेंटने 20% केला. सो आता शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्समध्ये ह्या दोन गोष्टी जे मी तुम्हाला सांगितल्या त्यामध्ये कुठल्या गोष्टी सांगितल्या दोन, पहिलं एक तरी तुम्हाला मी फायनान्शियल ॲसेट सांगितलं होतं सोप्या भाषेमध्ये आपल्या लिक्विड ॲसेट, आणि दुसरं नॉन लिक्विड. आता शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्समध्ये लिक्विड ॲसेटची जी काही गुंतवणूक आहे त्याला 1 वर्षाच्या आतमध्ये जे अमाऊंट आहे त्याला आपण शॉर्ट टर्म कॅपिटल गेन म्हणतो. उदाहरणार्थ समजू, किंवा आता रमेशलाच आपण घेऊया पुढं. रमेश नावाच्या व्यक्तीने स्टॉक्समध्ये गुंतवणूक केली होती. समजा त्यांनी स्टॉक्समध्ये गुंतवणूक केले होते 3 लाख रुपये आणि रमेशनी 10 महिन्यानंतर ते स्टॉक्स सेल केले 5 लाख रुपयाला. 2 लाख रुपये रमेश यांना प्रॉफिट झाला, बरोबर. आता आपला फॉर्म्युला काय सांगतो कॅपिटल गेनचा, त्यामध्ये जी काही आपली सेलिंग प्राइस आहे त्यातून बाईंग प्राइस मायनस करायचं म्हणजे टॅक्स.
आता 3 लाखामधून 2 लाख मायनस 5 लाखामधून 3 लाख मायनस केले, राहिले किती 2 लाख प्रॉफिट. आता ह्या 2 लाख प्रॉफिटवर यांना शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स लागणार, बरोबर ना. पण तसं नाही आहे, थांबा. यामध्ये शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्ससाठी गव्हर्नमेंटनी 1.25 लाख रुपयाचं एक्झम्पशन दिलेलं आहे. म्हणजे आता राहिले किती अमाऊंट 75,000 रुपये. 75,000 रुपयेवर रमेश यांना 20% टॅक्स हा भरावा लागणार. हे झालं शॉर्ट टर्ममध्ये. आता प्रॉपर्टीची डेफिनेशन काय, तर शॉर्ट टर्मसाठी जे काही आपण ॲसेट प्रॉपर्टी ह्या गोष्टी गुंतवणूक करतो तर त्यांना मुदत दिलेली आहे 36 महिने, म्हणजे 36 मंथ हा शॉर्ट टर्मचा पिरियड आहे. सो यामध्ये एखाद्या व्यक्तीने प्रॉपर्टी घेतली किंवा प्रॉपर्टी विकली तरी त्यामध्ये 36 मंथच्या अगोदरचा जो काय आहे तो शॉर्ट टर्ममध्ये येतो. आता दुसरा जो प्रकार आहे तो LTCG, लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स. तर लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स जो आहे तो त्या याच्यामध्ये, आता परत आपण येऊया आपल्या फायनान्शियल ॲसेटवर, म्हणजे सोप्या भाषेमध्ये लिक्विड ॲसेटवर. आता रमेशनी एक स्टॉक्समध्ये गुंतवणूक केली 3 लाख रुपयाची आणि त्यांनी ते स्टॉक्स 5 वर्षानंतर सेल केले, त्यांना प्रॉफिट झाला 4 लाख रुपये, बरोबर. आता टॅक्स किती लागणार, तर त्या ह्याच्यामध्ये अगोदर जो टॅक्स होता लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स हा होता 10%, आता गव्हर्नमेंटने आपल्या तो 12.5% केलेला आहे. त्याच्यामध्ये पण इंडक्शन विदाऊट इंडक्शन ह्या दोन्ही गोष्टी ॲड केलेल्या आहेत. आता इंडेक्सेशन बेनिफिट काय तो पण मी तुम्हाला पुढच्या ह्याच्यामध्ये म्हणजे पुढच्या सब्जेक्टमध्ये मी तुम्हाला ब्रीफ करणार आहे. सो आत्ता आपण समजून घेऊया की रमेशनी 3 लाख रुपयाचे जे स्टॉक्स घेतलेले आहेत त्यांनी समजा 5 वर्षे होल्ड केले, त्यामध्ये त्यांना प्रॉफिट झाला 4 लाख रुपये. म्हणजे टोटल बेनिफिट किती झालं रमेश यांना, टोटल अमाऊंट झाली 7 लाख. त्यामधला बाईंग प्राईस जर आपण मायनस केली 3 लाख तर 4 लाख रुपयाचा फायदा झाला. आता आपल्या गव्हर्नमेंटने एक्झम्पशन किती दिलेलं आहे त्यामध्ये 1.25 लाख रुपयाचा. म्हणजे आता रमेश यांना कॅपिटल गेन टॅक्स किती लागणार, 4 लाखामधून तुम्ही 1.25 लाख मायनस करा, राहिलेल्या 2.25 लाख रुपयावर त्यांना 12.5% कॅपिटल गेन टॅक्स लागणार. सो हा विषय आहे. आता दुसरं जे काही आपले फिजिकल ॲसेट आहे, सो यामध्ये डेफिनेशन काय की एखाद्या व्यक्तीने जर प्रॉपर्टी घेतली तर प्रॉपर्टी घेऊन त्यांनी सेल केली असेल तर त्या व्यक्तीला 36 महिन्याच्या पुढे जर त्यांनी होल्ड केली तर त्याला लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स लागतो 36 मंथपेक्षा जास्त. सो आता या ठिकाणी लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्सचा जो काही त्यांना बेनिफिट आहे, सो त्यांना जर तो घ्यायचा असेल तर त्यांना नॉर्मल प्रॉपर्टी जे आहेत ते सेलिंग केलेल्या डेटपासून 2 वर्षाच्या आतमध्ये घ्यायला पाहिजे. उदाहरणार्थ समजू की रमेश यांनी फ्लॅट घेतलेला आहे समजा 50 लाख रुपयाला, त्यांनी फ्लॅट विकला 60 लाख रुपयाला, म्हणजे रमेश यांना 50 लाखावर किती प्रॉफिट झाला 10 लाख रुपये. आता ती अमाऊंट त्यांना कॅपिटल गेन टॅक्समध्ये येणार आहे. सो त्यावेळेस त्यांना काय करावं लागेल की ती जे काही 60 लाख रुपये आलेत त्यांना विदिन 2 वर्षाच्या आतमध्ये जर ते रेडी प्रॉपर्टी घेत असतील तर इमिडिएटली गुंतवणूक करावी लागेल, म्हणजे त्यांचा कॅपिटल गेन टॅक्स सेव्ह होईल. किंवा दुसरं ऑप्शन असं आहे की ते जर समजा कंस्ट्रक्शन प्रॉपर्टी बघत असतील तर त्यासाठी आपल्या गव्हर्नमेंटने 3 वर्षाचं रिलॅक्सेशन दिलेलं आहे. सो ती जर गुंतवणूक त्यांनी तिथे केली तर त्यांना कॅपिटल गेन बसणार नाही. आता तिसरं महत्त्वाचं आहे की ठीक आहे बाबा, आता रमेश म्हणतायत की नाही सर मला कॅपिटल गेन टॅक्स भरायचाच नाही आहे किंवा मला परत प्रॉपर्टी घ्यायची नाही, मला हे पैसे वापरण्यासाठी पाहिजेत. मग त्यांना काय करावं लागेल, तर आपल्याकडे काही गव्हर्नमेंटनी बॉन्डचं प्रोव्हिजन दिलेलं आहे. NHIचे एक बॉन्ड्स मिळतात आपल्याला. तर यामध्ये गव्हर्नमेंटने हे प्रोव्हिजन का दिलेलं आहे, कारण त्या माध्यमातून गव्हर्नमेंटला ती अमाऊंट आपल्या डेव्हलपमेंटसाठी वापरता येते आणि जो व्यक्ती त्या बॉन्डमध्ये गुंतवणूक करणारा आहे त्यांना तो टॅक्समध्ये रिलीफ सुद्धा मिळतो. सो NHIच्या बॉन्डचं लिमिट आहे 50 लाख रुपयाचं आणि त्यामध्ये लॉकिंग पिरियड आहे 5 वर्षाचा. सो या पद्धतीने तुम्हाला ज्यावेळेस गुंतवणूक कराल तर हे सर्व गोष्टी तुम्हाला समजून घ्यायच्या आहेत. इंडेक्सेशन बेनिफिटबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे की जो वर्ड मी आपल्या व्हिडिओच्या कंटेंटमध्ये वापरलेला आहे. इंडेक्सेशन बेनिफिट म्हणजे काय, तर उदाहरण समजून घेऊया की रमेश नावाच्या व्यक्तीने 2022 मध्ये वॉच परचेस केली, ती घेतली त्यांनी 50,000 रुपयाला आणि त्यांनी 2025 मध्ये ती वॉच विकली 60,000 रुपयाला. आता रमेश यांना प्रॉफिट किती झाला, तर 10,000 रुपये झाला, बरोबर. म्हणजे आपला फॉर्म्युला तोच आहे की
सेलिंग प्राईजमधून बाईंग प्राईज मायनस केलं तर राहिलेली अमाऊंट जी प्रॉफिटमध्ये येते. आता इंडेक्सेशन बेनिफिट हा एक असा बेनिफिट होता, म्हणजे ज्यांच्या ॲसेट प्रॉपर्टी 2024च्या अगोदरच्या आहेत त्यांना तो आजसुद्धा लागू आहे. पण 23 जुलै 2024च्या नंतरच्या ज्या काही लँड ॲसेट प्रॉपर्टी लोक बाईंग करतील त्यांना इंडेक्सेशन बेनिफिट लागू नाही आहे. सो इंडेक्सेशन बेनिफिट काय, तर वरची जी काही अमाऊंट 10,000 रुपये ती प्रॉफिटमध्ये जात होती, तर त्यावेळेस आत्ताचं जे काही इन्फ्लेशन आहे किंवा महागाई आहे, तर त्या महागाईनुसार त्या वॉचची करंट मार्केट प्राईस काय नवीनची समजा 55,000 रुपये आहे. आता रमेश यांनी कितीला विकली आहे? 60,000 रुपयाला. म्हणजे पूर्वी जे 10,000 रुपये टॅक्स द्यावा लागत होता, इंडेक्सेशन बेनिफिटमुळं तो टॅक्स त्यांना फक्त 5,000 रुपयावर द्यावा लागणार आहे. आणि हेच जर टॅक्सेशन आपण प्रॉपर्टीच्या बाबतीमध्ये इम्प्लिमेंट केलं तर त्याचा बेनिफिट खूप चांगल्या पद्धतीनं होतो. म्हणून इंडेक्सेशन बेनिफिट 23 जुलै 2024च्या अगोदरच्या प्रॉपर्टी लँड ॲसेट या सर्वांना लागू आहे. कारण लॉंग टर्म गुंतवणुकीमध्ये हा कॅपिटल गेन टॅक्स हा मोठ्या प्रमाणात येत असतो. सो यावर सुद्धा मी व्हिडिओ एक इंडेक्सेशनसाठी घेऊन येईन. पण तत्पूर्वी हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि मी कुठल्या विषयावर व्हिडिओ घेऊन आला पाहिजे ते सुद्धा कमेंटमध्ये मेन्शन करा.